मॅगी मसाल्याची पोळी केली छान लच्छा पराठा. बाई मी तिकडे बसले लॉग बघत आणि मम्मी पप्पा आमचे गेले मोबाईल दोघांचे पण ठेवून घरी. तर आम्हाला कसलाच कॉन्टॅक्ट करतात मी टाइम पाहिजे म्हणून. खाऊन बघ कशी करते. मम्मी पप्पा गेल्यावर आम्ही अशा सिक्रेट रेसिपी करतो. मम्मी ब्लॉग मध्ये बघते. ब्रेड होते. काय हे भाजी करणार आहेस तू? भाजी नाही. तुला कळलं का? ह्याच्यात बुडवणार आणि ते टाकणार. फ्रेंच टोस्ट खाऊन बघ. खाऊन बघू. त्याच्यावर असंच करायचं का चमच्याने हे घालतोय. आपल्या घरात आपणच खायचं. तिथे घर चांगलं लागल ना. का पहिले करून बघ मग मला नंतर कर सगळे. तर असं हे तिने बोलू आहे ना ह्याच्यात टाकले. अगं हे करतात राव. करतात माहिती मला. फ्रेंच टोस्ट म्हणतात त्याला. आणि असं ऑइली असतो. आमच्या तिथेला ऑइल चालतं कारण ते आमचं तेल खूप भारी. आमच्या आहे तेल. दीदीला तिच्यावर कॉन्फिडन्स नाहीये पण मला माझा आहे तिच्यावर. एक नंबर. तव्यावर जाऊ नका आमच्या. आणि मला हे खूप आवडतं पीठ. आले वाटतं नाही बघून येते मी. थांब जरा. आणि आता आम्ही थिएटर फील करून मस्तपैकी बसलेलो आहे. आमच्या गाडीचा आणि आवाज. आमची गाडी जरा बिघडलेली आहे त्यामुळे माझी मम्मी म्हणते तुम्ही आले तिकडं असेल तरी आम्हाला कळतं. हे बघ एक बघू आपण सलामी. हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके गाईज मी आज आहे ना खूप दिवसानंतर वेलकम बॅक टू माय चॅनल मध्ये. तर का तिने लावलंय माझा आता बेसन पिठाचा हात. आणि ना ती बनवतीये. तुम्ही बघितलं असेल क्लिप किंवा बघताय. तर ती बनवतीये फ्रेंच टोस्ट आमच्या भाषेत वर का ते वालं. तर कसं काय माहिती कसं मला काय पण खायला घालते. एक तर घरात कोण नाही. कुणाला फोन करायचं म्हणलं तरी मम्मी पप्पांनी फोन पण नाही नेला. कधी ग खाल्लेले मी तर घरी गाईज आम्ही घरुला अवतार मध्ये. मी आता सध्या नेहमीच असते घरुला अवतार मध्ये. आणि थंडी एवढी वाजते ना. आमचं सकाळीच काम झालं. कधी झाले बघू जरा डिश दाखवते. एक करू दे मला. थांबा मी तुम्हाला दाखवते परत एकदा ती कशी करते. अगं ते चमच्यापेक्षा असं हाताने हे होतंय ना. ते तू पातळ करायला पाहिजे. ते खूप घट्ट केलंय ते ना. मग थोडंसं पातळ कर. अजून हे लागणार नाही मग काय जे मी इन्ग्रेडियंट टाकलेत त्याच्यात. कोबी टाकलं काय. कोबी होती. गाईज हिचं चॅनल आहे टोलेज किचन. तर ह्याच्या चॅनलवर हे आहेत ना काहीच करत नाही. नाव नाही माझ्या चॅनलसाठी होते पण तिच्या चॅनलला चांगले व्ह्यूज आले. लवकरच 200 सबस्क्रायबर होणार आहे. पहिले तेल टाका म्हणजे चिटकणार नाही ते. आता दोन असे आणि हे असं तवामध्ये टाकायचं. बघा पोळ्या केला नाही मी तर तवा बघा असा लाल करते ती. ऑलरेडी होता नाही. तू केलाय मी मगाशी बघून गेले. एकच कर आणि ह्याच्यात एकच कर. ह्याच्यात होणार नाही. एकच होणार आहे ह्याच्यात. काहीतरी ट्राय केलं ना मी वेगळी. तुला बसून जाती. ए बाई मी बिर्याणी खाल्ली. खायला नाही करणार पण उपाशी राहिली. माझं नसतं बाई काय खायचं. गिरीजच असतं आमचं. नाही काय असं मी एक भोरसे देखो फ्लफी झालंय आणि क्रीम क्रंची पण झालं. हे तुम्ही आहे ना तुम्ही ह्याच्यात आहे ना तुमचं टाकू शकता अंड. थांब दाखव ना नीट. अगं हा छान झालं. तुम्ही ह्याच्यात तुमचं अंड टाकू शकता आणि ते करू शकता. म्हणजे तुम्ही नॉन व्हेजिटेरियन वाले. मराठी भाषा तशी पण वळती. तर तुम्ही वळून नका घेऊ खूप जास्तचे. पलट जळल नाही तर मला जळकं खायला देईल. कसं झालं बघा. कालचं सँडविच कसं खालून जळलं होतं. दीदीने मला आहे ना काल सँडविच आहे ना जळलं दिलं आणि जळलं करून ठेवलं होतं मी.
मुद्दाम. पण मी ते घेतलंच नाही. तर आता एकच होणार आहे आमच्या ह्याच्यात. आले तुला ते जळलेलं सँडविच. सॉस नाहीये यार, मला सॉस शिवाय मी कोणती गोष्ट खात नाही ग. दुकानात जाऊन पळत घेऊन ये. नाही मी नाही, दुकानात जायला मला सॉस पाहिजे दीदी. चिंचवडला पण जात नव्हती आकांक्षा. ए तू आणायची का दूध? कारण सकाळी काय झालं माहिती का, लक्षातच नाही माझ्या दूध आणायचं. सकाळी काय झालं, मी हे केलं ना, काय म्हणतात, पोळीचे नूडल्स केले. त्यामुळं आता मेयोनीज आहे थोडस. हाय पिझ्झा पास्ता सॉस आहे. तो पण संपत आलाय. हे काय आहे? हा पण पिझ्झा पास्ता. हे कर झेप्टो. मी जेजुरी चालू करू का तशा सुविधा? तूच जायचं घेऊन. ब्लिंकिट. जास्त पातळ पण नाही ग, ते काय होतं पीठ आहे नुसतं त्याचं हे करून घेतलं. बरोबर आहे. त्याला चला मी आता बाहेर जाते. ही करून मला आणेल. हे मेयोनीज टाकून आण माझ्या. तर हे बघू आण लागलं चांगलं लागलं. सॉसचे असं हे पण आहे का ग आपल्याकडं शॅशे? एवढं आपण होते आपले. आपण एवढं पण गरीब नाही की शॅशे. तू गरीबी दाखवते आपली शनी. श्रीमंत नाही आपण एवढे. होय शॅशे ठेवायला. अगो बाई आणि बॉटल ठेवायला. बॉटल आमच्याकडे असते. मिडल क्लास लोक लेट करू शकतील असं पुढे. नाही काय तसं काय नाही, मिडल क्लास वाल्यांचं काय नाही, पण आमच्याकडे बॉटल असते मोठी मोठी. कारण की ना मला सॉस खूप आवडतो त्याच्यामुळे. आता सोया सॉसची पण तुम्हाला, हा आता तुम्हाला सोया सॉसची पण बॉटल दाखवते. हे बघा आता ही संपत आली. आमच्याकडे मोठ्या मोठ्या बॉटलच असतात, तसं काही नाही. आमची दिदी काय पण सांगते. आणि चॉकलेट सॉसची पण बॉटल असायची आमच्याकडे, पण आम्हीच नाही आणत ती आता. कारण गेले दिवस आईस्क्रीमच नाही आणत तर काय करणार. करू आपण एकदा खाऊ. आता आपण एक चॅलेंज करणार ना वियर्ड फूड, त्यावेळेस तर चलो मी जाते बाहेर आता. का तू आण ना माझ्यासाठी, सर्व कर. अगो बाई एवढं तुला हे करायचं का मग? हो मी आणि पिक्चर बघते इकडं, व्लॉग बघते आकाच्या. मी तर नाही घेत, तुम्हाला माहिती. अगं पण आणि त्यांना तिथे गेलं म्हणून चला माघारी माझं पूजेच्या ह्याच्यावर 2 ते फोटो काढले फक्त तिने टाकले. व्हिडिओ तर काहीच घेतले नाही. बरं झालं जाऊन दे. हॅलो इथे बसली. आम्ही आलो वरती आणि फायनली मी त्या जे हे होतं काय म्हणतात त्याला माठ. माझे डोळे खूप सुजलेले दिसतात. दुखतं ते माझे डोळे खरं. असं केल्यानं दुखतंय. तर आम्ही ते माठ फोडला होता ना, त्याच्यात मी फायनली मोहरी टाकली आता शोसाठी. आमचा मनी प्लांट पण चांगला वाढलाय. आमचा मनी प्लांट कसा आहे, खाली जास्त आलाय, मध्ये काहीच नाही, परत वाढलाय. तर बघू आता काय. मनी प्लांट चांगला वाढायला पाहिजे. मस्त होईल असं. तारेवरून जर गेला ना खूप भारी होईल. दाखवत थांबा तुम्हाला मी. व्यवस्थित कर ग. आणि आम्ही काय केलंय, इकडं सगळी जे आपले भाजी वगैरे आहे, फुलं झाडं ती लावलीत. आणि आमची त्या साईडला त्या एरियात सगळे वेल लावलेत आम्ही तिकडं. कारण इकडं जर वेल लावला ना तर प्रॉब्लेम काय होतोय, मधमाशा वगैरे तसल्या माशा येतात. मग इकडं कपडे वगैरे वाट टाकताना उगाच चावल्या बिवल्या तर कशाला, हिलाच चावतील. कारण हिचंच काम आहे कपडे वाट टाकायचं. तर हिला चावलं तर मग प्रॉब्लेम होईल. आणि जर तोंडाला चावली तर मग व्हिडिओ राहिले सगळंच राहिलं. तर असं आहे, तुम्हाला मी दाखवते. हे पेंटिंग मी केलेलं आहे, तू कोणाला माहीत नसेल. आणि आतमधलं पेंटिंग पण मीच केलेलं आहे, आकांक्षा आणि मी. हे पेंटिंग तर मी एकटीनेच केलं, तुम्हाला माहित नव्हतं. हे असलं काय बल्ब लावले ते बल्ब मी वेगवेगळ्या कलरचे. आतलं आम्ही दोघींनी केलंय, आकांक्षाने आणि मी. म्हटलं की आकांक्षाने मी केलं. येडे सुंदर आलाय. आणि इकडचा गवतीचा थोडासा वाळलाय, पण तो थोड्याच दिवसात परत हे होईल. थोड्याच दिवसात परत हिरवा होईल. त्याला एकदा ती माती कम्फर्ट. आणि आम्ही आणली वरती फायनली कप. आणि ह्याच्यात आम्ही लावली मेथ्या. आणि ह्याच्यात मी टाकली मोहरी.
आणि टोमॅटोचं पण फुटायला लागले. आणि इकडं पण हे दिसतं का तुम्हाला ग्रीन ग्रीन, ते पण छोटे छोटे आता बेबीज व्हायला लागलेत. इथं आले बघा ग्रीन, दिसतंय का कोणाला? इथं इथं. आणि हा गवतीचा खूप छान झाला आणि खूप वास आहे हा गवती झाला आहे ना काकांनी. आणि तिकडं आहे ते जास्वंद आहे, इकडं आहे तो पुदिना आहे, पुदिना पण पाहिजेच. आणि इकडे चिनी गुलाब आहे. आणि आमचा मनी प्लॅन्ट मी म्हणत होते ना, खाली एकदम छान फुटलाय, मध्ये काहीच नाही आणि मग वरती फुटायला लागलाय. आणि इकडं आता पसरलाय. आता ह्याला छान ऊन भेटलं ना असं आम्ही करणार आहे, म्हणजे इथपर्यंत चाललंय बघू आता. हा तर झाला चांगलाच झाला आहे ना का आकांक्षा? इथं गुलाबाचं झाड आहे आणि तो कचऱ्याचा डब्बा आमचा, पालक. इथं काय आहे? शेवंती आहे का? गुलछडी. आणि तिकडे आहे गुलाब, त्याला 2 कळ्या आल्यात आणि त्याला 2 कळ्या आल्यात छानपैकी. आणि इथं तुळस पण आहे पुढे. तुळशीचं लग्न करायचं आम्हाला. बघा आमची तुळस आणि आमचं देवघर पहिलं. आमचं देवघर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊन जावा. आणि हे मी चोरून लावलेलं झाड आहे. आणि हे पण, हे काय माहिती येईल का नाही, असंच लावलंय मी. तर आमचं असं दिसतंय छानपैकी वरचं रूम. माझी 5 मिनिटात केस वाळली उन्हाने. ड्रायरची पण गरज नाही मला. तुम्ही हेअर ड्रायर पेक्षा असंच काहीतरी करत जावा. खराब पण होता ड्रायर. आणि तिकडे दाखवते मी, बघा असं काही. आणि आता ह्यात पाणी टाकणार आम्ही, ठिबक सिंचन करणार आहे आम्ही. हे बघा कसे आले त्याला मस्तपैकी. आणि ह्याला पण व्हायला लागले. तर कांदा लावलाय. हा कुठे? हा आणि ह्याला पण असे कोंब आलेत लसणाला. लसणाची पात जरी झाली नंतर खूप झालं. आणि पात छान लागते, पण खूप छान लागते. कोणी जर ट्राय नसेल तर नक्की ट्राय करा लसणाच्या पातीची. आणि पानं पण अशी खूप हेल्दी आहेत आमची. आणि हे बघा छोटेसे बहीण भाऊ आणि गुलछडी. फोकस फोकस फोकस. बघा बघा बघा. आणि गुलछडी बघते आली बघ. फोकस गेलेला आहे. आणि कढीपत्ता, ह्याला वास खूप छान आहे. कुठे गुलछडी? कढीपत्त्याच्या शेजारी आली. कढीपत्त्याच्या शेजारी तिथं कढीपत्ता, दुसऱ्या कढीपत्ता. ही ना ही दाखवली की येडे, ही गुलछडी. आणि हे झाड बघा, काय माहिती कुठलं शोचं फुलाचं झाड आहे ते आणलंय. आणि जर हे शेजारच विकलंच आहे. आणि जर आम्हाला अशी झाडं बिडं तुम्ही गिफ्ट दिले तर खूप चांगलं होईल. ही प्रमोशनसाठी. आणि आमचा हा मनी प्लांट. कंटेनर द्या आम्हाला आणि माती पण आणून द्या. आणि इकडे सगळ्या आमच्या वेली आहेत, सगळ्या गोकर्णाची वेली. काय माहिती पप्पांनी लावलं होतं नाही, खूप छान आहे. पण हे पण आयुर्वेदिकच आहे गोकर्ण. आणि शंकराला पण आवडतं गोकर्ण. आले फुल, सुंदर कलर ह्याचा, निळा कलर. आणि हे जास्वंद आहे. आणि हे कोरफड पण असली पाहिजे. ह्याच्या मागे एकदा पाल होती. आणि हे तुळस. आणि वरती बाजरी लागलेली आहे, त्याला काढावं लागणार. त्याचे आलेत आता दाणे. रेडी झाली ती रेडी. हा आमचा फिल्टर आहे. अगं बाई हे मोकळचे की लावायचं नाही. आणि माझं लाजाळूचं झाड सगळ्यात आहे. माती हे झाली. मला लाजाळूचं झाड खूप आवडतं. आणि हा आता ही स्पेस आता एकदम मोकळी झाली आहे, छान वाटतं एकदम. अजून वेळी लावायची ना आम्हाला. हे बघा मस्त आता मोकळी स्पेस वाटते, खूप छान वाटते. इकडे झाडं आणि इकडे हे. मला असं वाटतं इकडे असं काहीतरी कलरिंग वगैरे करावं, छान वाटेल. बघू डोक्यात आहे माझ्या. कशाला तोडलं बाई? मी माझ्या थोडी मला बिलकुल आवडत नाही. दीदी तू काय मी ना असं चाललंय माझं, असं कलर करायचं तिकडं त्या भिंतीला. मी चिमण्यांना तिथं पाणी ठेवलं. हो आणि आता चिमण्यांना पाणी ठेवत जावा. आम्ही असं ठेवलंय. आणि तिकडे पण ठेवलं. तिथं वर चिमण्या. इथे जर डाएट कॉन्शियस असतील तर गरम पाणी पितील आणि तिकडे जर थंड पाणी. तसं आमच्या आकांक्षाचा विचार आहे हा. आकांक्षा म्हणण्याची चिमण्या गरम पाणी पित असतील तर त्यांना गरम पाणी आहे ना. डोकले चालतं काय का आकांक्षा म्हणली ज्या डाएट करत असतील त्यांचे. तुला अजून मी माहिती नाही दिली. हा ना, तुम्हाला पण माहित नाही. बघा ना तिने किती विचार केला डाएट वाल्या चिमण्यांचा, की त्यांना गरम पाणी. ते बघा गरम पाणी व्हायला लागले. आणि हे कोल्ड वॉटर.
हे दीदी आहे ती आणि मी ती आहे लाईट वाली. दिसतंय ना. काय गवत सकाळी गरम पाणी पिलं. म्हणून चिमण्यांना पण घाल गरम पाणी. काय वाटतं का तुला? हे व्यवस्थित व्हायला पाहिजे, बाकी काही नाही. आता ह्याची पान आहेत ना, आम्ही थोडी थोडी काढून आमच्या टाकणार. फॅमिली सारखं आहे. इथं आम्ही चिंचवडवरून आलो ते हा, चिंचवडवरून घरी आलो तर एवढं भरलं. महिन्याचा स्टार्टिंग, मधले महिन्याचा एंड. म्हणजे चिंचवडचे दिवस चांगले होते, पण लास्टचे दिवस आहे ना ते हे. आणि जेजुरी पासून बघा किती छान बोलले. हा ना, इकडे आल्यापासून खूप चांगलं झालं, पण टॉक्सिक लोकांनी इथं हे केले, खत पाणी चांगलं ते. कोणाच. आणि हे बघा, हा आहे ना गुळवेल आहे, तर आयुर्वेदिक आहे हा. तर पप्पांनी आणलं आणि तो लगेचच म्हणजे असं फुटलं बघ इथं. आणि मी लगेच त्या दोराने आता त्याला वेल म्हणजे तो असा आधार बांधला झाला. वेलीला आधार पाहिजेच. आणि हा पण मनी प्लॅन. हा फुटलाय बघ, हा फुटलाय. असे पैसे येऊ द्या आमच्याकडे मनी प्लॅन सारखे. हा ना, असं म्हणतात की मनी प्लांट चोरून लावावा. चोरलेले सगळे. चिमणी आली, तिथे ठेवायला पाहिजे त्यांच्या तिथे ना. चला आता. आणि आमच्या आतली रूम तिथे ठेवायला पाहिजे का चिमण्या. पण ते उडून नाही जायचं. आणि आमची रूम मस्त वाटतं का नाही. मराठी सातचे हे फर्स्ट टाइम आम्ही खूप हे केलेलं आहे, पण कसं पडलं हो. लॉग नाही करू शकलो आम्ही, पण व्हिडिओ काढला होता ना काकांशी तेव्हा आपण. एवढं नव्हतं. फक्त आपण स्नॅप फर्स्ट टाइम मम्मी पप्पांनी पण आम्हाला हेल्प केली. छान दिसते ना. दिसत नाही ह्याच्यात. आणि आमचं मराठी साज. काय झालं, कस्टमर आलते ना त्याच्यामुळे आम्ही. आणि विशेष म्हणजे आम्ही एक नवीन केलं, ते आहे का ग इथं बिलिंग खाली वाटतं. आम्ही आता बिल बुक बनवलंय मराठी साज. आता आमच्या आहेत ह्या महिन्याच्या लास्टला खूप ऑर्डर आहेत, तर त्यासाठी आम्ही ते हा ना बिल बुक बघून गेले. त्याच्यामुळे हे बाहेर आहे. काही जण बुक करून जातात आहेत, कारण दिवाळी हे ना काय म्हणतात त्याला, वेडिंग सीझन आहे आता, त्याच्यामुळे सगळे बुक करून जातात आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर DM करा मला. नक्की बुक करा तुम्ही पण. चला आता आम्ही पण जातो खाली. कर्ड राईस, दही भात. तर असा हा तुम्ही भात घेऊ शकता. आम्ही रेसिपी पण शेअर करतोय. जर कोणाला भूक नसेल ना जास्त आणि वाटत असेल की आज जरा लाईटलीच जेवायचंय, तर तुम्ही असा गरम गरम भात, त्यात गरम गरम भात 5-6 चमचे दही टाकू शकता. आणि आम्ही इकडे फोडणी करून ठेवली आहे. ह्याच्यात तेल, जिरे, मोहरी, हिंग टाकू शकता आणि कढीपत्ता असं आम्ही टाकले ह्याच्यामध्ये. आणि आता आपण हे मिक्स करून घेते. कोथिंबीर घ्या. आणि कोथिंबीर टाकायची आता गार्निशिंगला ह्याच्यात. कोथिंबीर द्या की पप्पा. मिक्स करून घ्या. हा, फोडणी टाकल्यावर मिक्स करायचं छानपैकी. खूप छान लागतं. आणि मीठ टाकायचं. हा, आणि तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आजारी असेल, त्याला तोंडाला चव नसेल, थोडासा पोटात असा प्रॉब्लेम झाला असेल, तर मग त्याने दही भात खावा. आणि ज्याला भूक नसेल जास्त तरी. आणि डाएटला पण चांगलं आहे, तर दही भात तुम्ही खाऊ शकता. फक्त रात्रीचा नाही खायचा, दिवसा खायचा. रात्री दही चांगलं नसतं. आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला मीठ. तर मी थोडंच टाकते, जरा तसं. साईडला काय टाकायचं. ओके, असा दही भात झालेला आहे छान पैकी. आणि पप्पांना आपण देऊ आता. चला घ्या चमचा. दही भात खाण्याचं खूप मन होतं त्यांना, साधं जेवायचं नाहीये. पप्पा दही भात खाणार आहेत आज. आवडलं? छान झालं ना. मीठ सगळं ओके. चलो तुम्ही आता खावा. तुमच्यासाठी थोडंसंच दही भात
केलं जस्ट आम्ही आता दही भात खाल्ला आणि मम्मीनी का आवाज येत असेल तुम्हाला इडलीवाल्याचा. मम्मी मला म्हणली जा जा बघ बघ त्याच्याकडं काय आहे, किती रुपयाला प्लेट आहे, काय घे बरं का. आम्ही 30 रुपयाची प्लेट घेतली, उडीद वडा इडली सांबर, आणि त्याची चव इतकी घाण आहे. तू खाऊन बघ एकदा. तू पण खाल्ली म्हणजे परत टाकू दे. म्हणजे याचा अर्थ काय, बाहेरचं खाऊ नका. बाहेरचं चांगलं. 4 दिवस झालं तो फिरतोय, सगळ्यांना घ्यायचं इथं. सगळ्यांची चर्चा पण चालली की घेऊ आपण, नाही का घेऊ वगैरे. पण आम्ही मम्मीने हिला बळच पाठवलं आणि घ्यायला लावलं. आणि आम्ही कधी तो पाणीपुरीवाला पण येतो तरी त्याच्याकडनं घेत नाही. आणि चव नाही, मीठ नाही. जाऊ दे आपण रिव्ह्यू देऊ, म्हणजे कोणी घेणार नाही. पण आम्ही आमच्या एरियातल्या शक्यतो कुणीच घेऊ नका. आणि मेन म्हणजे आता आम्ही एक इडली दिली आम्हाला त्याने फ्रीवाली, त्यात नेमका घाण केस निघाला. आम्ही ना आमच्या जिथले एरियातले लोक बघतात ना, तर त्याने प्लीज म्हणजे घेऊ नका. नाही तो कष्ट करतो बिचारा, पण चांगले नाहीये. चांगलं नाही, उगाच कोणाला त्रास होईल. आणि सांबर तर खूप हे बघा, हे सांबर तर त्याने मिक्स दिलंय. पप्पा म्हणजे भैया टेस्ट नको पप्पा जाऊ द्या, काय जाऊ दे. हिला कळलं मम्मीला आमच्या. हा पैसे 30 रुपये पाण्यात नाही सांबरा. ओके, तर आम्ही चूल का पेटवली हे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, आणि खूप आग लागली. आग लागली कारण इकडे आहे त्याचं रहस्य. आम्ही काहीतरी एक रेसिपी तयार केली आणि तर तुम्हाला ब्लॉग नक्कीच बघायला मिळेल लवकरात लवकर आकांक्षा टोलेच्या चॅनेलवर. आणि खूप मेहनत घेतली, लाल टोमॅटो झाले तिचे गाल, आणि हे पण आहेत तिकडे. आम्ही असं वरती सेटअप केलंय, तुम्हाला सांगणार नाही आम्ही हे काय केलं, तुम्हाला ब्लॉग बघावं लागेल त्यासाठी. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे, आणि एक मिनी ब्लॉग पण येईल ह्याचाच रेसिपीचा. आणि आता आम्ही मस्त बघायला विसरू नका हे वाले. किती वाजले आता? 5 वाजले. आम्ही सगळं रेडी करून आणलं होतं खालून, आणि आता चहा ठेवलाय चुलीवरचा मस्त, आणि आम्ही चहा पितोय. आता आपल्याकडे सगळे गवती चहा पण आहे, आणि आलं पण आणलेलं आहे. हो, आलं आणि गवती चहा चहा बघायला आले. आणि आता आम्ही चहा ठेवलाय, आणि आता जसं उकळी गेली तसं दाखवलं तुम्हाला आम्ही. आणि इकडे असे बसलेले इथे. पप्पा टेरेसला कलर द्यायची खूप गरज आहे आपल्याला. हे बघा, टेरेसला कलर द्यायला पाहिजे, खूप घाण झाले सगळ्यांचे टेरेस, घाण झालेत. ओके चला, आता आमचा चहा होत आलाय. थोडासा आम्ही जरा त्याला पकवून देणार आहे. आम्ही हे ठेवलंय आणि आम्ही बसलोय चहा प्यायला मस्तपैकी. कसं झालंय चहा? मस्त. आणि बिस्किट आणि सोबत खातोय आम्ही. टी पार्टी चालू आहे आमची छान. आणि हा चहा वर्षांनी जवळच तुलीची चहा आम्ही. ओके, तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही आमचा असं घरातला नुसता टाइमपास, रिव्ह्यू वगैरे हेच झालेलं आहे. आणि चूल का पेटवली होती आम्ही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. आणि चलो एंड करू ब्लॉग आपण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.